ताई, या संदर्भात तुम्हाला माहिती कोणी व कशी दिली? आज त्यांचे जे नातेवाईक आपल्यासोबत आहेत, तर त्या महिलेचा तो तिला मारून टाकण्यात आलेला आहे, परंतु अजून काही संशय आहेत, त्या संदर्भात आपण काय माहिती देणार? आज सकाळी मला माझे जे सहकारी आहेत आपल्या चव्हाणताई, त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की ताई अशी घटना झालेली आहे, माझे नातेवाईक आहेत, माझ्या नातेवाईकांची मुलगी, तिचा मर्डर झालेला आहे आणि बलात्कार झालेला आहे. त्यामुळं मी काय केलं, तोसीफभाईंना फोन केला आणि घटनास्थळी म्हणजे ह्या ससून ठिकाणी आल्यानंतर मला असं कळालं की तिच्या कुटुंबाने सांगितलं की मुलीवर बलात्कार झालेला आहे, परंतु तो एकाने नाही तर सामूहिक बलात्कार झालेला आहे असं त्यांच्या निदर्शनात आलं. त्यामुळं आम्ही तात्काळ लगेच जे सोनवणे साहेब आहेत, पी आय साहेबांना विचारल्यानंतर पी आय साहेबांनी सांगितलं आम्ही ॲट्रॉसिटी दाखल केलेली आहे, 302 कलम हे दाखल केलेलं आहे आणि पुढं 76 जसं ना पोलीस रिपोर्ट आला तर आम्ही 76 दाखल करतो. परंतु आमचं म्हणणं असं आहे, ज्या वेळेस तिच्या कुटुंबियांनी जाऊन त्या मुलीची बॉडी पाहिली, त्या ठिकाणी त्या मुलीच्या शरीरावर इतक्या इजा होत्या ना, म्हणजे सुजलेलं नरड्यावर जखमा होत्या आणि तिचे जे प्रायव्हेट पार्ट आहे ते सुजलेले होते. ते फक्त मला या ठिकाणी इतकं सांगायचं आहे की पोलिसांनी आपला तपास जरासं जोमाने करावं आणि तिच्या कुटुंबामध्ये, त्या मुलाच्या कुटुंबामध्ये त्याचे आई, भाऊ, वडील कोणी असतील त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्या लोकांना पण अटक करावं अशी आमची मागणी आहे.